नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीच्या इतिहास विषयाच्या पुढच्या सत्रामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। मी डॉक्टर शिवानी लिमये, फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथे इतिहास या विषयाच्या अध्यापनाचे कार्य करते। विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये आपण 1857च्या स्वातंत्र्य लढ्याची कारणे, त्याची व्याप्ती आणि त्याचे परिणाम अभ्यासले। हा स्वातंत्र्य लढा जरी भारतीयांच्या दृष्टीने अपयशी ठरलेला असला तरी तो भारतीयांच्या मनामध्ये एकराष्ट्रीयत्वाचं पुल्लिंग जागवून गेला। या स्वातंत्र्य लढ्यामुळे सगळ्यात मोठा जो राजकीय बदल घडला तो म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडून राज्यकारभार इंग्लंडच्या पार्लमेंटकडे सोपवण्यात आला। भारताची ब्रिटिश इंडिया म्हणजे ब्रिटिशांच्या अंमलाखालील भारत आणि संस्थानिकांच्या अंमलाखालील भारत अशी विभागणी झाली। भारतात कायद्याचे राज्य, कायद्यासमोर समानता, हायरार्कियल म्हणजे चढत्या भाजणीची अधिकार श्रेणी असणारी एक रचना, असे अनेक बदल दिसून आले। पण त्याचबरोबर भारत ही वसाहत टिकवून ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी भारतीयांवर केलेले अत्याचारही वाढू लागले। हळूहळू भारतीय जनता सामाजिक दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्या आपल्या हक्कांविषयी जागरूक व्हायला लागली आणि याचाच परिणाम म्हणजे भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना। भारतीय राष्ट्रीय सभा म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसचे 3 मुख्य कालखंड मानले जातात। 1885 मध्ये झालेली स्थापना तिथपासून 1905 पर्यंतचा कालावधी हा मवाळ युग म्हणून ओळखला जातो। 1905 ते 1920 हा कालावधी जहाल युग म्हणून ओळखला जातो। तर 1920 नंतर गांधी युग म्हणून हा स्वातंत्र्य चळवळीचा कालावधी ओळखला जातो। आजच्या सत्रातून आपण या कालखंडातील महत्त्वाच्या घटनांची माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना ही स्वातंत्र्य चळवळीतील 1857 नंतरची एक निर्णायक घटना होय। व्यापक मान्यता असलेली ही पहिलीच भारतीय राजकीय संघटना होय। पण भारतीय राष्ट्रीय सभेच्या आधी भारतामध्ये अनेक संघटना या विविध प्रांतांमध्ये कार्यरत होता, त्याची माहिती आपण घेऊ। 1837 मध्ये द्वारकानाथ टागोर यांनी लँड होल्डर्स असोसिएशन ही संस्था जमीनदार वर्गाचे हितसंबंध जपण्यासाठी स्थापन केली। 1839 मध्ये राजाराम मोहन रॉय यांचे स्नेही विल्यम ॲडम्स यांनी लंडनमध्ये ब्रिटिश इंडिया सोसायटी कडून कार्य सुरू केले। इंग्लंडमध्ये राहणाऱ्यांना भारतात म्हणजे ब्रिटिश इंडियात काय चाललंय हे कळावे म्हणून या संस्थेची स्थापना करण्यात आली। द्वारकानाथ टागोर यांचे स्नेही जॉर्ज थॉम्सन यांनी बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटीची स्थापना केली। 1851 मध्ये लँड होल्डर्स असोसिएशन आणि बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी या दोन्ही संस्था एकत्र करून ब्रिटिश इंडियन असोसिएशन ही संस्था स्थापन करण्यात आली। या संस्थेने हरिश्चंद्र मुखर्जी यांच्या पुढाकाराने भारतीय जनतेच्या तक्रारी ब्रिटिश पार्लमेंटकडे पाठवल्या। याच काळात मद्रास प्रांतात मद्रास नेटिव्ह असोसिएशनने इंग्रजांच्या विरोधात सूर आळवायला सुरुवात केली। 1866 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी व्योमेशचंद्र बॅनर्जी यांच्या मदतीने ईस्ट इंडिया असोसिएशन ही संस्था लंडन येथे सुरू करून जागृतीचे प्रयत्न केले। बंगालमधील इंडिया लीग संस्थेचे काम 1875 सालापासून सुरू होते। पुढे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी इंडियन असोसिएशन ही संस्था स्थापन केली। सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी समान राजकीय हितसंबंधांच्या व आशा आकांक्षांच्या जाणीवांद्वारे
भारतातील भिन्न वंशीय व भिन्न जातीच्या लोकांची एकी घडवून आणण्यासाठी ही संस्था प्रयत्न करेल असे प्रतिपादन केले. याच संस्थेने 1883 मध्ये कोलकाता येथे भारतातील विविध प्रांतांच्या प्रतिनिधींची परिषद घेतली. 1884 मध्ये स्थापन झालेली मद्रास महाजन सभा ही एक महत्त्वाची संघटना होती. या सुमारास मुंबईत इंग्रजी विद्येचे आणि नवसुधारणांचे वारे वाहू लागले. जानेवारी 1885 मध्ये न्यायमूर्ती तेलंग, फिरोजशाह मेहता इत्यादींनी एकत्र येऊन बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ही संस्था स्थापन केली. हळूहळू इंग्रजी शिक्षणाचे भारतीय समाज जीवनावर संमिश्र परिणाम दिसू लागले. नवसुशिक्षित समाजाने घडवून आणलेल्या सामाजिक धार्मिक प्रबोधनामुळे राष्ट्रीयत्वाच्या भावनेचे बीजारोपण झाले. भारताच्या विविध भागातील चळवळी, वेगवेगळ्या प्रांतातील राजकीय संस्था यांना एका समान व्यासपीठावर आणणे, एकसूत्रीकरण करणे, राजकीय दृष्ट्या जागृत असलेल्या विविध गटांना आणि व्यक्तींना एकत्र आणणे आणि राष्ट्राच्या हिताच्या प्रश्नांकडे लोकांचे लक्ष वेधून घेणे, यासाठी एक अखिल भारतीय स्तरावरील राजकीय संघटना उभी करणे हे गरजेचे होते. भारतात 1885च्या सुमारास अशी संघटना उभी करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली. ब्रिटिश राजवटीत प्रशासकीय केंद्रीकरण झालं. देशभर समान धोरणं, सर्वांना कायद्यासमोर समान दर्जा, यामुळे लोकात एकराष्ट्रीयत्वाची भावना निर्माण झाली. ब्रिटिशांनी चालवलेलं भारताचं आर्थिक शोषण आणि भारताच्या संपत्तीचा ग्रेट ब्रिटनकडे अनेक मार्गांनी सुरू असलेला ओघ, शेतकऱ्यांची खालावलेली परिस्थिती आणि उद्योगधंद्यांचा ऱ्हास, यामुळे लोक असंतुष्ट होते. पाश्चात्य शिक्षणाच्या प्रसारामुळे न्याय, स्वातंत्र्य, समता, लोकशाही अशा नवीन कल्पनांची भारतीयांना ओळख झाली. आपल्या देशाची उन्नती साधावी, या मूल्यांचा अंगीकार करावा अशी भावना भारतीयांमध्ये रुजू लागली. याच कालखंडात भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास म्हणजे ओरिएंटल स्टडी हा देखील सुरू झालेला दिसतो. आपल्यालाही समृद्ध वारसा लाभलेला आहे, आपण असंस्कृत नाही हे समजल्याने भारतीयांची अस्मिता जागृत झाली. याच काळात इंग्रजी व प्रादेशिक भाषातून प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तपत्रांनी, नियतकालिकांनी राजकीय आणि सामाजिक जागृती घडवून आणली आणि या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणजे 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरवण्यात आले. भारतातील विविध प्रांतातील 72 प्रतिनिधी या अधिवेशनासाठी आले होते. कोलकाता येथील नामवंत वकील व्योमेशचंद्र बॅनर्जी हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. या सर्वांनी मिळून याच सभेत भारतीय राष्ट्रीय सभेची म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना केली. ॲलन ऑक्टेवियन ह्यूम या ब्रिटिश अधिकाऱ्याने राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत पुढाकार घेतला. भारतीयांना प्रशासनात अधिक प्रतिनिधित्व मिळावे, ब्रिटिश शासनाने लष्करी खर्चात कपात करावी अशा मागण्यांची निवेदने ब्रिटिश सरकारकडे पाठवण्यात आली. भारताच्या निरनिराळ्या भागातील लोकांना धर्म, वंश, जात, भाषा, भौगोलिक प्रदेश असे भेद विसरून एका व्यासपीठावर आणणे, परस्परांच्या समस्या समजावून घेऊन विचारविमर्श करणे, लोकांमध्ये ऐक्य भावना वृद्धिंगत करणे, राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे ही भारतीय राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे निश्चित करण्यात आली. 1885 ते 1905 या कालखंडाला मवाळ युग असे संबोधले जाते. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतरच्या सुरुवातीच्या दशकात त्यांचे कार्य अतिशय संथपणे पण सातत्याने सुरू होते. राष्ट्रीय सभेचे नेते वास्तववादी आणि उच्च शिक्षित होते.
संघटन कार्यातून भक्कम पाया उभारला पाहिजे याची त्यांना जाणीव होती. पाश्चात्य विचारवंतांच्या उदार मतवादी तत्वज्ञानाचा, स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांचा सनदशीर मार्गांवर विश्वास होता. सनदशीर मार्गांनी मागणी केल्यास इंग्रज आपल्या मागण्यांना न्याय देतील अशी त्यांना आशा वाटत होती. नामदार गोपाळकृष्ण गोखले, फिरोजशाह मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे मवाळ पुढारी मानले जातात. राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात, प्रांतिक विधिमंडळात लोकप्रतिनिधी असावेत, सुशिक्षित भारतीयांना नोकऱ्या मिळाव्यात, वाढत्या लष्करी खर्चात कपात व्हावी, लोकांच्या कायदेशीर हक्कांचे रक्षण व्हावे म्हणून कार्यकारी संस्था आणि न्यायसंस्था यांची फारकत करावी असे विविध ठराव आणि मागण्या त्यांनी मांडल्या. यानंतरच्या काळामध्ये राष्ट्रीय चळवळीत फूट पाडण्यासाठी ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब केला. प्रेयर्स, पिटिशन आणि परसुएशन म्हणजेच अर्ज, विनंत्या आणि पाठपुरावा या मार्गांनी मवाळ नेत्यांनी भारतामध्ये राजकीय जागृती हळूहळू घडवून आणली. 1905 ते 1920 हा कालखंड जहाल युग म्हणून ओळखला जातो. राजकीय दृष्ट्या जागृत असलेले भारतातील सर्व नेते जात, धर्म, भाषा, प्रांत असे भेद बाजूला ठेवून राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावर एकत्र येत होते. राष्ट्रसभेची उद्दिष्टे आणि सनदशीर मार्गांनी चळवळ पुढे नेण्यावर त्यांचे एकमत असले तरी कार्यपद्धतीबाबत त्यांच्यात मतभेद होते. हे मतभेद तात्विक स्वरूपाचे होते. राजकीय चळवळीतील या मतभेदांवरून दोन प्रमुख राजकीय गट तयार झाले. शांततेच्या सनदशीर मार्गांचा पुरस्कार करणारे मवाळ आणि स्वातंत्र्यासाठी अधिक तीव्र संघर्ष केला पाहिजे असे मानणारे जहाल. लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल म्हणजेच लाल, बाल आणि पाल म्हणून ओळखले जाणारे हे जहाल पुढारी होते. सुरुवातीच्या काळात जहाल नेत्यांनी भारतीयांमध्ये राजकीय जागृती घडवून आणण्यासाठी वृत्तपत्रे, राष्ट्रीय उत्सव आणि राष्ट्रीय शिक्षण या मार्गांचा अवलंब केला. केसरी, मराठा या वृत्तपत्रातून लोकमान्य टिळकांनी सरकारच्या दडपशाहीवर घणाघाती टीका केली. बंगाल प्रांतामध्ये अमृत बझार पत्रिका हे जहाल मतवादी विचारांचे मुखपत्र होते. आपापसातले भेद विसरून लोकांनी एकत्र यावे, त्यांच्यात विचारांचे आदान प्रदान व्हावे, राष्ट्रपुरुषांच्या कार्यातून सामान्य जनतेला प्रेरणा मिळावी अशा हेतूंनी लोकमान्य टिळकांनी शिवजयंती आणि गणेशोत्सव या उत्सवांचे आयोजन सार्वजनिक स्वरूपात करायला सुरुवात केली. राजकीय कारणासाठी लोक एकत्र आले तर सरकार त्यांना बंदी घालेल, पण धार्मिक कारणासाठी लोक एकत्र आले तर सरकार बंदी घालू शकणार नाही असे त्यांचे मत होते. लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. त्याचा गाभा कर्मयोग असून लोकांनी कृतिशील राहावे यावर त्यांचा भर होता. स्वभाषा, स्वसंस्कृती, प्रेम, आस्था बाळगणारी पिढी निर्माण व्हावी यासाठी जहाल नेत्यांनी शिक्षण संस्था स्थापन केल्या. विद्यार्थी मित्रांनो, मी ज्या महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य करते ते फर्ग्युसन महाविद्यालय डेक्कन एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या अंतर्गत येते. डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने झालेली आहे. लक्षावधी लोकांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेऊन सरकारला आव्हान देऊन संघर्ष केला तरच यश मिळेल असे सगळ्याच जहाल नेत्यांचे मत होते. याच काळात ब्रिटिश सरकारने हिंदू मुस्लिम समाजात दुहीचे बीज पेरून फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब करायचे ठरवले. त्यावेळेचा व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन याने त्याला खतपाणी घालवले. बंगाल हा एक मोठा प्रांत होता. या प्रांताचा कारभार करणे प्रशासकीय दृष्ट्या अवघड असल्याचे कारण पुढे करून
लॉर्ड कर्झन याने 1905 मध्ये बंगालची फाळणी जाहीर केली. या फाळणीमुळे मुस्लिम बहुसंख्याकांचा पूर्व बंगाल आणि हिंदू बहुसंख्याकांचा पश्चिम बंगाल अशी रचना झाली. फाळणीमुळे हिंदू मुस्लिम समाजात फूट पडून स्वतंत्रता चळवळ दुर्बल करणे हा छुपा हेतू होता. वंगभंग चळवळ बंगालमध्येच नव्हे तर संपूर्ण भारतात सुरू झाली. 16 ऑक्टोबर हा फाळणीचा दिवस राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळण्यात आला. भारतभर निषेध सभांद्वारे सरकारचा निषेध केला गेला. वंदे मातरम हे गीत सर्वत्र गायले जाऊ लागले. सरकारी शाळा महाविद्यालयांवर बहिष्कार टाकून मोठ्या संख्येने विद्यार्थी या चळवळीत सामील झाले. वंगभंग आंदोलनाचे नेतृत्व सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंदमोहन बोस, रवींद्रनाथ टागोर अशा नेत्यांनी केले. वंगभंग चळवळ ही एक राष्ट्रीय चळवळ बनली. भारतीय समाजात निर्माण झालेल्या असंतोषाची तीव्रता पाहून 1911 साली ब्रिटिशांना बंगालची फाळणी रद्द करावी लागली. 1905च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष नामदार गोखले होते. त्यांनी वंगभंग आंदोलनाला पाठिंबा दिला. 1906च्या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते. या व्यासपीठावरून पहिल्यांदाच स्वराज्य या शब्दाचा सर्वप्रथम उच्चार केला गेला. आपल्या अध्यक्षीय भाषणात दादाभाई नौरोजी यांनी एकजूट करा, नेटाने प्रयत्न करा आणि स्वराज्याचे ध्येय साध्य करा. आज भारताचे लक्षावधी बांधव दारिद्र्य, उपासमार, रोगराई यांना बळी पडत आहेत. त्यांना वाचवता येईल आणि सुधारलेल्या राष्ट्रात भारताला जे मानाचे स्थान होते ते पुन्हा प्राप्त होईल असा संदेश दिला. याच अधिवेशनात स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार ही चतुसूत्री राष्ट्रीय सभेने एकमताने स्वीकारली. स्वदेशी चळवळीमुळे आपण स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी होऊ. स्वदेशीच्या मार्गाने जाण्यासाठी आपल्या देशातील भांडवल, साधन सामग्री, मनुष्यबळ आणि अन्य सर्व शक्ती आपल्याला एकत्र कराव्या लागतील आणि यातूनच आपल्या देशाचे हित साधता येईल. परदेशी वस्तू आणि मालावर बहिष्कार ही पहिली पायरी, तर परदेशी राजवटीवर बहिष्कार ही पुढची पायरी असे निश्चित करण्यात आले. 1907 मध्ये राष्ट्रीय सभेतील विचारसरणीतील भेद म्हणजेच जहाल आणि मवाळ यांच्यातील मतभेद विकोपाला गेले. स्वदेशी आणि बहिष्कार हे ठराव बाजूला ठेवण्याचा मवाळांचा प्रयत्न होता. तो यशस्वी होऊ नये अशी जहालांची खटपट होती. यातून भारतीय राष्ट्रीय सभा या संस्थेमध्ये अखेर फूट पडली. वंगभंगानंतर सुरू झालेले प्रभावी जन आंदोलन पाहून सरकार अस्वस्थ झाले. या आंदोलनाला पायबंद घालण्यासाठी सरकारने दडपशाहीचे धोरण स्वीकारले. सार्वजनिक सभांवर कायद्याने बंदी घातली. हा कायदा मोडणाऱ्यांना कठोर शिक्षा केल्या. शाळकरी मुलांनाही फटके मारले. वृत्तपत्रांवर निर्बंध घातले. सरकारवर टीका केल्याच्या आरोपावरून अनेक छापखाने जप्त केले. लेखकांना आणि संपादकांना तुरुंगात डांबले. सरकारने जहाल नेत्यांविरुद्ध कडक कारवाई केली. याची तीव्र प्रतिक्रिया बंगालमध्ये उमटली. क्रांतिकारकांनी गोळीबार, बॉम्ब हल्ले करणे हे मार्ग पत्करले. याच काळात मुस्लिम लीगचीही स्थापना झालेली दिसते. ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब केला. मुस्लिमांचे हितसंबंध जपण्यासाठी त्यांची स्वतंत्र राजकीय संघटना असली पाहिजे असा प्रसार त्यांनी सुरू केला. ब्रिटिश सरकारच्या प्रोत्साहनामुळे मुस्लिम समाजातील उच्चवर्णीयांचे एक शिष्टमंडळ आगा खान यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड मिंटो यांना जाऊन भेटले. लॉर्ड मिंटो आणि अन्य ब्रिटिश अधिकारी यांच्या उत्तेजनाने 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली. भारतीय जनतेत ब्रिटिश सरकारच्या कामाबाबत असंतोष होता. भारतीय जनतेच्या दारिद्र्याचे मुख्य कारण म्हणजे ब्रिटिशांचे आर्थिक धोरण
ही जनतेची भावना होती. कर्झनचे दडपशाहीचे धोरण, सुशिक्षित भारतीयांना नोकऱ्या न मिळणे, भारताबाहेर आफ्रिकेत भारतीयांना अन्याय्य वागणूक यामुळे ही असंतोषात भर पडत चालली. भारतीयांच्या या असंतोषाला तात्पुरती मलमपट्टी करण्यासाठी 1909 मध्ये मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा पारित करण्यात आला. या कायद्यान्वये कायदे मंडळातील भारतीय सदस्यांची संख्या वाढवण्यात आली आणि काही निर्वाचित म्हणजे निवडलेल्या भारतीय प्रतिनिधींचा समावेश कायदे मंडळात करण्याची तरतूद करण्यात आली. याच कायद्यान्वये मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघाची योजना करण्यात आली. ब्रिटिशांच्या या कुटील नीतीमुळे भारतात फुटीर वृत्तीची बीजे पेरली गेली. भारतीय राष्ट्रीय सभेच्या 1916च्या लखनौ अधिवेशनात टिळकांच्या नेतृत्वाखाली जहाल आणि मवाळ यांच्यातील मतभेद मिटवण्याचा प्रयत्न झाला. याच वर्षी भारतीय राष्ट्रीय सभा आणि मुस्लिम लीग यांच्यातही समेट घडून आला. याला लखनौ करार असे म्हणतात. या करारानुसार मुस्लिमांच्या विभक्त मतदारसंघांना राष्ट्रीय सभेने मान्यता दिली आणि भारताला राजकीय अधिकार मिळवण्याच्या कार्यात राष्ट्रीय सभेशी सहकार्य करायचे मुस्लिम लीगने मान्य केले. 1914 मध्ये टिळकांची मंडालेच्या तुरुंगातून सुटका झाली तेव्हा युरोपात पहिल्या महायुद्धाला तोंड फुटलेले होते. या युद्धाचे थेट परिणाम भारतालाही भोगावे लागले. दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे भाव वाढले. ब्रिटिश सरकारने भारतीयांवर अनेक निर्बंध म्हणजे रेशनिंग लादले आणि यामुळेही भारतीयात असंतोष वाढू लागला. अशा परिस्थितीत डॉक्टर ॲनी बेझंट व लोकमान्य टिळक यांनी होम रूल लीग ही चळवळ सुरू केली. होम रूल म्हणजे आपला राज्यकारभार आपणच करणे. याला स्वशासन असेही म्हणता येईल. आयर्लंड या देशात वसाहतवादाविरुद्ध अशी चळवळ सुरू झाली होती. त्याच धर्तीवर भारतीय होम रूल चळवळीने स्वशासनाचे अधिकार ब्रिटिश सरकारकडे मागितले. डॉक्टर ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी देशभर झंझावाती दौरे काढून स्वशासनाची मागणी लोकांपर्यंत पोहोचवली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवीनच असे टिळकांनी ठामपणे सरकारला बजावले. पहिल्या महायुद्ध काळात युरोपातील युद्धजन्य परिस्थिती, भारतातील वाढता असंतोष, होम रूल चळवळीची वाढती लोकप्रियता या परिस्थितीत भारतीयांचे सहकार्य मिळवणे ब्रिटिशांना गरजेचे वाटले. यासाठी सुधारणेचा पुढचा हप्ता भारतीयांना द्यावा म्हणजे भारतीयांना काही राजकीय अधिकार द्यावे असे ब्रिटिश सरकारने ठरवले. भारताला टप्प्याटप्प्याने स्वशासनाचे अधिकार आणि जबाबदार राज्य पद्धती देण्यात येईल असे 1917 मध्ये तत्कालीन भारत मंत्री मॉन्टेग्यू यांनी घोषित केले. सरकार जर भारतीयांच्या मागण्यांविषयी सहानुभूती आणि समजूतदारपणा दाखवणार असेल तर भारतीय जनता देखील सरकारला सहकार्य करेल असे टिळकांनी जाहीर केले. लोकमान्य टिळकांच्या या धोरणाला प्रतियोगी सहकारिता असे म्हणतात. 1919 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने भारतात घटनात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी एक कायदा मंजूर केला. याला मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा किंवा मॉन्टफर्ट कायदा असं म्हणतात. या कायद्यान्वये बिनमहत्वाची खाती भारतीय मंत्र्यांकडे दिली, पण अर्थ, महसूल, गृह, परराष्ट्र धोरण यासारखी सगळी महत्वाची खाती ही गव्हर्नरच्या ताब्यात होती. 1919च्या कायद्याने भारतीयांच्या जबाबदार राज्य पद्धतीच्या मागणीला पुरेसा वाव मिळाला नाही. या कायद्याने भारतीयांची घोर निराशा केली. हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशा शब्दात लोकमान्य टिळकांनी या कायद्यावर टीका केली. सरकारला नमवायचं असेल तर आंदोलन अधिक तीव्र करायची गरज आहे हे भारतीयांना कळून चुकले. याच कालखंडामध्ये एक वेगळी चळवळ उभी राहिलेली आपल्याला दिसते. त्याला सशस्त्र क्रांतिकारी चळवळ असे म्हणतात. भारतीय राष्ट्रीय सभेच्या माध्यमातून जहाल, मवाळ या नेत्यांबरोबरच
सशस्त्र क्रांतीचा मार्ग चोखाळणारे तरुण म्हणजे क्रांतिकारक. 1857 पूर्वी इंग्रजी सत्तेविरुद्ध झालेले उठाव, 1857चा स्वातंत्र्य लढा याची माहिती आपण घेतली. त्यानंतरच्या काळातही ब्रिटिश सत्तेविरोधात अनेक सशस्त्र लढे झाले. वासुदेव बळवंत फडके हे महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक मानले जातात. ब्रिटिश साम्राज्याशी शस्त्रानेच लढले पाहिजे अशी त्यांची धारणा होती. वस्ताद लहुजी साळवे यांच्याकडे त्यांनी शस्त्रविद्येचे शिक्षण घेतले. ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव करण्यासाठी त्यांनी रामोशी बांधवांना संघटित करून बंड पुकारले. हे बंड अयशस्वी झाले. ब्रिटिश सरकारने त्यांची रवानगी एडनच्या कारागृहात केली. चाफेकर बंधू यांनी 1897 मध्ये पुण्यात प्लेगच्या साथीचा बंदोबस्त करताना प्लेग कमिशनर रँड याने जुलूम जबरदस्ती केली आणि त्याचा बदला म्हणून या बंधूंनी रँडचा वध केला. दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव हे चाफेकर बंधू आणि त्यांचे सहकारी महादेव रानडे यांना फाशी झाली. एकाच घरातील 3 भावांनी देशसेवेसाठी हौतात्म्य पुकारले. क्रांतिकारी चळवळीमध्ये क्रांतिकारी विचारसरणीचा जर का आपण विचार केला तर सशस्त्र मार्गांचा अवलंब, क्रांतिकारकांना प्रेरणा आणि मार्गदर्शनपर साहित्याचे लिखाण, तर कार्यक्रम म्हणजे भारतातील तरुणांना शस्त्र चालवायला शिकवणे, पोस्ट, टेलिग्राफ, रेल्वे यात अडथळे निर्माण करणे, गुप्त रेडिओ केंद्रे चालवणे, सरकारी शस्त्रागारांवर हल्ले करणे, सरकारी खजिना लुटणे याचा समावेश करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सत्रामध्ये आपण भारतीय राष्ट्रीय सभा म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना होण्यापूर्वीच्या भारतातील विविध राजकीय संघटना, भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना, भारतीय राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे आणि भारतीय राष्ट्रीय सभेच्या वाटचालीतील 2 महत्त्वाची युगे म्हणजेच 1885 ते 1905 हे मवाळ युग आणि 1905 ते 1920 हे जहाल युग या कालखंडाची माहिती घेतली. अभ्यास करताना भारतात या कालखंडात काय घडत होतं आणि त्याच वेळेला जागतिक इतिहासात कोणत्या घटना घडत होत्या याचीही नोंद सायमल्टेनियसली करून ठेवा. आपल्याला याच अभ्यासक्रमांतर्गत पुढे पहिले महायुद्ध आणि भारत, दुसरे महायुद्ध आणि भारत हेही अभ्यासायचे आहे. त्यावेळेला या घटना म्हणजे जागतिक घटनांना भारताने कसा प्रतिसाद दिला हे समजणे सोपे जाईल. पुढील सत्रातून आपण क्रांतिकारी चळवळीची माहिती घेऊया. धन्यवाद.